सगळ्यांचं माझ्या ब्लॉगमध्ये खूप 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 स्वागत आहे। तुम्हा सगळ्यांना माझा नमस्कार। आज चंपाषष्ठीचे तुम्हा सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा। आणि आज चंपाषष्ठी असल्यामुळे आमचे देव जे आहेत ते खंडेराव आहेत आणि खंडेरावांना जे प्रिय आहे जे आहे वांग्याचं भरीत आणि बाजरीच्या भाकरी हा ना। तर आजपासून म्हणजे आम्ही जे खानदेशी लोक आहोत, आम्ही खानदेशी लोक आजपासून मस्तपैकी वांग्याचे भरीत खायला सुरुवात करणार आहोत। हे बघा, अशा प्रकारे वांग्याचे भरीत आम्ही खायला सुरुवात करणार आहोत। तर म्हणजे आजपासून आमचे ओले जे नवीन कांदे असतात ते आणि वांगी हे दोघंही वस्तू म्हणजे ह्या दोघंही भाज्या ज्या आहेत ना त्या चालू होतात आमच्या। तर आता मी पूजा मला सकाळी करायला झाली नाही कारण की सकाळी माझ्याकडे तेवढा वेळ नव्हता, म्हणून आता मी वांग्याचं भरीत आणि ज्वारीच्या भाकरी करणार आहे। कारण की आत्ता सध्या तरी माझ्याकडे याचं पीठ नाही, बाजरीचं पीठ नाही, म्हणून मी ज्वारीच्या भाकरी करणार आहे। छोट्या छोट्या 5 भाकरी करणार। तर आता आपण सुरुवात करूया। भरीत कसं बनवायचं त्याची रेसिपी बघून घेणार आहोत, नाही तर तुम्हाला छोटासा ब्लॉग तुम्ही दाखवणारच आहे। चला मग सुरुवात करूया आपण आता। हे वांगे जे आहेत ना ते मी स्वच्छ धुवून घेतली। ही वांगी जी आहेत अर्धा किलो वांगी आहेत। हिरवी वांगी मिळाली नाहीत मला, म्हणून मी हे जे पर्पल कलरचे वांगे जे असतात ना ते मी घेऊन आलेली आहे। हे पर्पल कलरचे वांगे मी घेतलेले आहेत। आता हे मी अर्धा किलो वांगी घेतलेली आहेत। याला आता आपण मस्त असं भाजून घेणार आहोत। याची वरची साल निघेपर्यंत भाजून घेणार आहोत चांगलं गॅसवरती। आता इथे गॅस चालू करून मी वांगी जी आहे ती भाजायला ठेवलेली आहे। तुम्ही बघू शकतात की दोघं गॅसवरती मी 2 वांगी जी आहेत ती भाजायला ठेवलेली आहे, जेणेकरून मलाही उशीर होणार नाही। कारण की यानंतर मला 7 वाजता किंवा 7:30ला माझी अपॉइंटमेंट आहे डॉक्टरकडे जायचं आहे माझ्या मुलीला घेऊन, म्हणून मी दोघं साईडला 2 वांगी ठेवलेली आहेत। आता हे भाजून झाली की मग नंतर मी तुम्हाला पुढची रेसिपी दाखवते। हे बघा, आता हे वांगे जे आहेत ते भाजून झालेले आहेत। मी गॅस आत्ताच बंद केलेला आहे। अशा प्रकारे हे वांगे जे आहेत ते भाजून झालेले आहेत। आता हे थंड करून घेऊया। हे थंड झालेत की आपण याची साल जी आहे ना ती एकदम सहज निघते, ती साल काढून घेणार आहोत। तोपर्यंत मी भाकरी करून घेते छोट्या छोट्या। वांगी जी आहेत ते भाजून झालेली आहेत, थंडही झालेले आहेत। तोपर्यंत आपण ह्या चॉपरमधून कांदे जे आहेत ना ते असं चिरून घेणार आहोत, बारीक चॉप करून घेणार आहोत। मिरची, टोमॅटो ही मी चॉप करून घेते याच्यातच। मिरची जी आहे ती धुवून घेत आहे तो। अशा प्रकारे हे जे आहे ते मी आता चॉपरमधून तसं बारीक करून घेणार आहे। बारीक झालेला आहे, चॉपरमधून मी बारीक करून घेतलेला आहे। तर आता आपण हे जे वांगे आहेत त्याचा आपण आता हे साल जे आहे ते काढून घेणार आहोत। अशा प्रकारे आपल्याला हे साल जे आहे ते पूर्णपणे काढून घ्यायचं आहे। वांग्यांची साल काढते तोपर्यंत मी इथे एक कढई ठेवते तापायला, आणि तोपर्यंत इथे मी वांग्याची साल ही काढत बसते, म्हणजे दोघंही काम होणार माझं। मला झटपट काम करायचं आहे कारण की मला जायचं आहे हॉस्पिटलला। तर हे कढई तापलेली आहे, आपण आता यामध्ये तेल ओतून घेणार आहोत। तेल आपल्या गरजेनुसार, मी जास्त ऑइली बनवत नसते जेवण, म्हणून मी इथे तेल जो आहे ना ते कमी प्रमाणातच वापरते। तर मी जास्तीत जास्त इथे 2 चमचे मी तेल घातलेलं असेल। तेल ही गरम होत आहे तोपर्यंत दुसऱ्याही वांग्याची आपण साल काढून घेणार आहोत। तर अशा प्रकारे सगळ्या वांग्याची आपण साल काढल्यानंतर याला छान असं चॉप करून घेणार आहोत। हिरवे वांगे जे आहेत ना ते अवेलेबल नाही आहेत, तुम्ही बघू शकता की वांग्याची दोघंही साल काढून झालेली आहे। तेही तापलेलं आहे। मोहरी टाकून घेत आहे, तडतडलेली आहे। त्यानंतर जिरंही टाकून घेत आहे याच्यामध्ये मी, आणि मस्तपैकी कढीपत्ता, बारीक चिरलेले लसूण, छान सगळं फ्राय झालेलं आहे। त्यानंतर मी याच्यामध्ये कांदा, टोमॅटो, मिरची हे जे सगळं मी चॉप करून घेतलं होतं ते सगळं याच्यामध्ये टाकते आहे। आता याला छान आपण फ्राय होऊन देऊया। जोपर्यंत हे सगळं जिन्नस जे आहे छान ट्रान्सपरंट होत नाही तोपर्यंत आपण याला छान भाजून घेणार आहोत। वांगी जी आहे ती छान अशी मॅश करून
तुमच्याकडे आणखी मॅगी मसाला जर असेल ना तर तुम्ही मॅगी मसालाही टाकू शकतात. मॅगी मसाल्याने पण याला खूप छान अशी भन्नाट चव येते. खूप छान चव येणार आहे आपल्या भरीतला. चुरून घेतलेला आहे बारीक छान. आता आपल्या एका साईडला भरीत जे आहे ते होत आहे आणि एका साईडला आपण भाकरीचं पिठासाठी पाणी इथे उकळत ठेवणार आहोत. इथे मी 1 ग्लास पाणी टाकून घेतलेलं आहे. थोड्या वेळाला भाकरी बनवायची आहे. आता मध्ये मध्ये आपण याला ढवळत राहणार आहोत. छान असं ट्रान्सपरंट होत आहे हे. पण अजून आपण 5 मिनिटासाठी त्याला होऊ देणार आहोत. 5 मिनिटानंतर आपण हे जे भरीत आहे ते त्याच्यात टाकून घेणार आहोत. इथेही पाणी गरम होत आहे. हे जिन्नस जे आहे आपलं छान मस्त असं फ्राय होत आहे आणि इकडच्या साईडला पाणी जे आहे ते गरम होत आहे. तर आता हे पाणी गरम झालं की यामध्ये मी ज्वारीचं पीठ घालणार आहे. त्यानंतर छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि परातीत टाकून घ्यायचं आहे. असं केल्याने काय होतं की असं जर आपण केलं ना या हिशोबाने जर केलं तर आपल्या भाकरी ज्या आहेत ना ते छान असे नरम येतात, खूप मऊ राहतात. अशा प्रकारे अशा प्रकारे तुम्ही भाकरी जर नक्कीच केल्यात ना तर तुमच्या भाकरी नेहमीच खरंच मऊ राहणार आहेत. ज्याला दात नसतील तोही व्यक्ती व्यवस्थित खाऊ शकेल एवढ्या नरम भाकरी असणार आहेत. तर आता हे पीठ जे आहे ना ते मस्त म्हणजे वाफून झालेलं आहे. आता मी याला परातीत काढून घेते आणि तोपर्यंत हे पण झालेलं आहे. तर इथे पण आता मी वांग्याचे जे मस्त हे बारीक केलेलं भरीत जे आहे ते मी त्याच्यात टाकून घेणार आहे. चॉप झालेला आहे, बारीक झालेला आहे मस्तपैकी. तुम्ही या भरीतमध्ये आपली कांद्याची पात असते ना, तुम्ही या भरीतमध्ये कांद्याची पातही टाकू शकतात. तुम्ही या भरीतमध्ये कांद्याची पातही टाकू शकतात. त्यानंतर वाटाणे जे असतात हिरवे वाटाणे तेही तुम्ही याच्यामध्ये टाकू शकतात. पण मला आज देवाला नैवेद्य दाखवायचं होतं म्हणून म्हटलं साधं सिंपलच करते. म्हणून मी फक्त याच्यामध्ये कांदा, टोमॅटो, मिरची, लसूण घातलेला आहे आणि गरम मसाला वगैरे घालून बस हे तयार होणार आहे. आता झालेलं आहे. आता मी यामध्ये गरम मसाले टाकते. हळद टाकणार आहे 1/2 चम्मच. त्यानंतर अर्धा चम्मच धना पावडर आणि अर्धा चम्मच गरम मसाला. काय खमंग सुगंध येत आहे याचा, खूप सुंदर. तर आपण आता 5 मिनिटासाठी परत परतून घेऊया आणि त्यानंतर आपण याच्यामध्ये हे भरीत टाकून घेणार आहोत. 5 मिनिटं झालेली आहे. तर आता आपण याच्यात हे भरीत जे आहे ते याच्यात टाकून घेतलेलं आहे आणि चवीनुसार आपण त्याच्यात मीठही टाकून घेणार आहोत. छान असं मिक्स करून घेऊया. आमच्या गावाकडे खानदेशमध्ये अशी पद्धत आहे की भरीत जे करताना ना त्याच्यामध्ये एवढं तामझाम काहीच करत नाहीत ना. त्याच्यात कांदा, टोमॅटो, लसूण काहीच येत नाही. फक्त अशी वांगी जी आहेत ना ती भाजून घ्यायची आणि त्या भाजल्यानंतर फक्त त्याची वरची साल काढायची. त्याचं छान असं मॅश करून घ्यायचं, मस्त बारीक करून घ्यायचं. बारीक केल्यानंतर त्याच्यामध्ये फक्त लाल तिखट, मीठ आणि तेल बस एवढं घालायचं. तरीही उत्कृष्ट खूप सुंदर लागतं ते भरीत. आणि आमच्या खानदेशचं फेमस म्हटलं गेलं की भरीत तर आमच्या खानदेशचं जीव की प्राण आहे. तर अशा प्रकारे आपलं हे भरीत जे आहे आता तयार झालेलं आहे. आता इथे भरीत शिजत आहे तोपर्यंत मी एका साईडला भाकरीही करून घेत आहे. तवा ठेवून घेतलेला आहे. टेस्टची जी शान आहे ना ते हे भरीत आहे. आजच्या दिवशी भरीतचा खूप मान आहे. आमच्याकडे म्हणतात की खंडेरावाला जे आहे ना ते खंडेरावाला भरीत खूप आवडायचं. म्हणून आजच्या चंपाषष्ठीच्या दिवशी आम्ही खंडेरावासाठी नैवेद्य जे आहे ना ते भाकरी आणि भरीत आवर्जून केलं जातं. भरीतसोबत तुम्ही चपाती करा, बाजरीची भाकर करा किंवा ज्वारीची भाकर करा, कुठलीही करा, पण भरीत हे करावंच लागतं. त्यांचं आवडीचं आहे. तुम्हाला माहिती आहे का आमच्या खानदेशमध्ये मी तरी इथे कांदा, टोमॅटो, मिरची, लसूण टाकलेला आहे, कढीपत्ता टाकलेला आहे. पण आमच्या खानदेशमध्ये एकदम सोप्या पद्धतीने केलं जातं. वांगं जे आहे ते फक्त भाजून घ्यायचं, वरची साल काढायची, त्याला छान असं बारीक मॅश करून घ्यायचं. मॅश केल्यानंतर काय करायचं त्याच्यावरती मस्त असं लाल तिखट भुरभुरायचं. लाल तिखट, मीठ आणि तेल गरम करून तेल टाकायचं. काय भन्नाट चव लागते त्याची. साधं आणि एकदम सिंपल तेही भरीत खूप छान लागतं. अशा प्रकारे आम्ही चंपाषष्ठीच्या दिवशी हे भरीत बनवतो आणि आजपासून आमचे वांगे आणि नवीन कांदे सुरू झालेले आहेत. तर आजपासून आम्ही कांद्याची पात आणि वांगे खायला सुरुवात करणार आहोत देवाला नैवेद्य दाखवल्यानंतर. आपल्याला आहे आपण हे पीठ आधीच वापरून घेतलेलं थोडंसं. तर आता मी भाकरी करून घेणार आहे. आता हे पीठ जे आहे ते छान मी आता मळून घेत आहे.
आणि आता छान भाकरी ठोकणार आहे. छोट्या छोट्या भाकरी करून घेणार आहे. पहिले 5 भाकरी करते आणि त्यानंतर जे पण पीठ शिल्लक राहील त्याची एक मोठी भाकर मी तयार करून घेणार आहे. पीठ मळल्यानंतर आपण छोट्या छोट्या पहिले भाकरी करून घेऊया. अशा छोट्या छोट्या 5 भाकरी करून घेणार आहोत. 5 भाकरी आणि त्यानंतर याच्या मोठ्या 2 भाकरी. परातीत आपल्याला असं पीठ टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर भाकरीच्या गोळा ठेवायचा. 5 भाकरी करून घ्यायच्या. ही भाकरी जी टाकली की त्याचं पाणी ओतायचं आणि भाकर जी आहे तिला असं वरून पाणी लावून द्यायचं. तवा जो आहे एकदम गुळगुळीत असल्यामुळे भाकर जी आहे ना ती पण गोल गोल फिरते, म्हणून भाकरीला मी एक हात लावलेला आहे आणि अशा प्रकारे तिला चारी बाजूने आपल्याला पाणी लावून घ्यायचं आहे. ते झाल्यानंतर आपण दुसरा गोळा घ्यायचा आणि अशाच प्रकारे हे सगळ्या भाकरी करून घ्यायच्या आहेत. भरीत ही बनून तयार झालेला आहे. आता याच्यामध्ये नंतर मी भाकरी झाल्यात की नंतर कोथिंबीर जी आहे ना ते धुवून टाकणार आहे. कापून टाकणार त्याच्यात. तोपर्यंत ह्या भाकरी आपण तयार करून घेऊया. ही भाकर जी आहे ती आता आपण मस्त अशी पलटी मारून घेणार आहोत. आता ही भाकर होत आहे तोपर्यंत मी दुसरी भाकर करते. छोट्या छोट्या भाकरी असल्यामुळे वेळ लागत नाही, लवकर होतोय. मी माझ्या खानदेश शोधून आणलेलं खूप छान आहे. हे बघा, याच्यात मी फळं पण ठेवू शकते. नंतर असं केल्यानंतर हे बघा, याच्यात मी फुलंही ठेवू शकते. किती छान, एकच वस्तू आणि किती कामं होतात त्याच्यात माझी. वगैरे कांदे जे असतात तेही ठेवू शकते. आणि असं झालं की मी यामध्ये चपातीही ठेवू शकते, भाकरी पण ठेवू शकते. मला हे खूपच आवडलं. ऑल इन वन आहे ते, म्हणून मी खानदेशवरून घेऊन आलेली. आता ही भाकर बघा तुम्ही झालेली आहे. त्याला आपण पलटी मारणार आहे. रुमालने असं छान दाबून घ्यायचं आहे. हे बघा, तुम्ही बघू शकता की किती छान अशी टम्म फुगलेली आहे. भाकर जी आहे ती छान अशी मस्त फुगलेली आहे आणि एकदम नरम आहे, मऊसूद आहे भाकर झालेली आहे. तेला आपण काढून इथे ठेवणार आहोत थंड करण्यासाठी. आणि तोपर्यंत तव्यावरती दुसरी भाकर टाकून घेणार आहोत. हे बघा, भरीतमध्ये कोथिंबीर टाकून घेतलेली, हिरवी कोथिंबीर. 5 छोट्या छोट्या भाकरी माझ्या बनवून झालेल्या आहेत. तुम्ही बघू शकता की अशा प्रकारे मी छोटे छोटे भाकरी बनवल्या आहेत 5. आणि त्यानंतर थोडं पीठ शिल्लक होतं म्हणून म्हटलं 2 मोठ्या मोठ्या भाकरी पण बनवलेल्या आहेत. तुम्ही बघू शकता की भाकरी बघा किती छान फुगलेली आहे. जेवढी भाकर छान फुलते ना तेवढीच ती मऊ असते. अशा प्रकारे आपल्या ह्या भाकरी ज्या आहेत ते पूर्णपणे तयार झालेल्या आहेत. आता आपण देवाचा ताट आणि आरती करून घेणार आहोत. अशा प्रकारे मी या ज्या भाकरी आहेत ना त्या ताटात मस्त रचून घेतलेल्या आहेत. 5 भाकरी टाकून मध्ये ठेवून घेतलेल्या आहेत तिथे मी. अशा प्रकारे हे देवाचं नैवेद्य जे आहे ते तयार झालेलं आहे. तर आता आपण देवाची आरती करून घेऊया, त्यांची पूजा करून घेऊया आणि त्यानंतर आपण हे नैवेद्य देवाला देणार आहोत. आता आपण देवाची पूजा करून घेणार आहोत. आपण खंडेरावांसाठी छान असा हार घेऊन आलेलो आहोत. तर तो हार जो आहे तो ह्या खंडेरावाला चढवणार आहोत आपण. त्यानंतर त्यांना भंडारा लावून घेणार आहोत. दिवाबत्ती झालेली आहे, आपण पूजा करून घेतलेली आहे. आता आपण छान मस्त एक आरती म्हणून घेणार आहोत खंडेरावाची. जय महाराज, जय कोट. आता हे बघा, आपण इथे भंडाऱ्यासाठी हा प्रसाद बनवून घेतला होता. खोबरं आणि त्याला भंडारा टाकलेला आहे. अशा प्रकारे हा प्रसाद पण आपण तयार करून घेतलेला आहे. हे बघू शकतात तुम्ही, भंडाराचा प्रसाद मी तयार करून घेतलेला आहे. माझ्या मुलाने पण नमस्कार करून घेतलेला आहे. तर आता आपण आरती करून घेणार आहोत देवाची. चांगली सद्बुद्धी दे बाबा माझ्या मुलाला. येळकोट येळकोट जय मल्हार, आनंदाचा येळकोट. जय दुर्गड पर्वत शिवलिंगाकार मृत्यूलोकी दुसरे कैलास शिकार नाना परीती रचना रचली अपार जळी तळी नांदे स्वामी शंकर जय देव जय श्री माता. आपली देवाची दिवाबत्ती झालेली आहे. तर आपण हा जो प्रसाद आहे हे बघा, आमचे खंडेराव मल्हार नैवेद्य ठेवण्यासाठी आपण इथे चौकन बनवून घेतलेला आहे.
चौकोन बनवल्यानंतर आपण इथे नैवेद्याचं ताट ठेवून घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकतात. हे बघा भाकरी आणि त्याच्यावरती आहे आपलं भरीत. आता त्याला पाणी ओवाळून घेत आहोत आपण. पाणी ओवाळल्यानंतर देवाला जे आपण समर्पयामी, भोजन समर्पयामी, अशा प्रकारे 5 वेळा आपण त्यांना समर्पयामी करणार आहोत, त्यांना नैवेद्य दाखवणार आहोत. अशा प्रकारे आपली खंडेरावाची पूजा झालेली आहे. यडकोड जय मल्हार. सदानंदाचा. तर आपण ह्या भंडाऱ्याचा हां हे बघा भाकरीला भंडारा लावलेला आहे. आपण हा भंडाऱ्याचा प्रसाद जो आहे तो तयार करून घेतला होता, हे बघू शकतात तुम्ही. तर हा सगळ्यात पहिले आता मुलांना दिला जाईल, त्यानंतर मलाही दिला जाईल आणि स्वतः माझे मिस्टर घेतील. अशा प्रकारे मुलगी जी आहे ती अजून गेलेली आहे लायब्ररीला, ती आलेली नाही आहे. ती आली की तिलाही देणार. अशा प्रकारे आज आमची चंपाषष्ठीची पूजा झालेली आहे.